अमरावतीमध्ये भाजपनं तिकीट वाटपावरून आता नवा वाद खरं तर भारतीय जनता पक्षात आता निर्माण झालाय। पक्षानं तिकीट वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करत निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय। यावेळी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर खरं तर डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसमोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली। यावेळी कार्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। आगामी निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या अंतर्गत गटबाजीमुळे आता अमरावतीमधील भारतीय जनता पक्षासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उन्होंने जवाब देते देते मुझे वहां तक लेके गया, ग्रेसिन होटल तक। शांत रहो, संयम रहो, अपनी पार्टी है, आपके साथ में न्याय होगा। और मुझे बीजेपी कार्यालय में लेके गया है, जो बीजेपी कार्यालय की मैं पूजा करता था, पैर पड़ता था, आज वहां पे मुझे भीख मांगना पड़ रहा है और वहां पे विनती करना पड़ रहा है कि मेरी गलती क्या हुई। आज मैंने 57 केसेस लगाया भारतीय जनता पार्टी के लिए। 27 दिन की मुझे जेल हुई, सेंट्रल जेल। अमरावती दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। आम्ही एक हिंदुत्ववादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील 15 वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याचे आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत, विराट मोर्चे आहेत, सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो, आम्ही आमचं आयोजन करतो। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकीशाही का करता बा तुम्ही। 15 दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर चरणाखाली मी यांना म्हटलं होतं मीडियाच्या माध्यमातून की यंदा बी आता ईएम मध्ये घोल होणार, तसा ईएम मध्ये घोल झालेला आहे। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईएमचा घोटाळा आहे। तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंगच्या दिवशी और दुसऱ्या दिवशी ईएम वर लक्ष ठेवायचं और मी सोबत राहीन यांचे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आता निलेश राणे यांची एंट्री झाली आहे। वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणे यांच्या खांद्यावर असणार आहे। शिवसेना उमेदवारांसाठी निलेश राणे मैदानात उतरतील। 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।